नमस्कार मित्र, मी व माझा मित्र दिनेश व वसंता आम्ही तिघं आमच्या मामाच्या गावाला गेलो. आता आमच्या मामाचे गाव म्हणजे आमच्या तुकाराम मामाच्या गावाला गेलो. आमचं मामाचं गाव म्हणजे एकदम लहानसं खेडं, तापीकडचं एक लहानसं खेडेगाव. आणि आम्ही मोठ्या शहरात राहतो. दिनेश व वसंता यांना पण हौस होती की बुवा आम्हाला तापीकाड फिरायचे आणि खेडेगाव कसं असतो तिथला अनुभव घ्यायचा आहे, म्हणून मी त्यांना घेऊन आलो होतो. आता मामाच्या गावाला आलो. आम्ही सकाळी तिथं पोचलो. दिवसभर मग आम्ही तापी नदीवरती गेलो. तापी नदीच्या काठी फिरलो. आजूबाजूला डोंगराळ भाग, काही जंगल वगैरे सर्व दुपारपर्यंत फिरलो. दुपारी घरी आलो, जेवण केलं. पुन्हा मग थोडीशी विश्रांती घेतली. संध्याकाळच्या वेळेला दिनेश आणि वसंता म्हणाले चला अजून आपण जवळपास फिरून येऊ. खेडेगाववरती एकदम छान वाटतो. आता गाव म्हणजे इतकं लहान होतं, 100-150 फक्त घरं होते. बरेचसे घरं कौलारू होते. मामाचं घर असं कौलारू होतं. 100-150 घरं, सर्व मातीचे घरं. आणि मामाचं घर गावाच्या बाहेर होतं, अगदी शेवटच्या टोकाला. आता आम्ही तिघा मित्रासाठी मामाने काय केलं, घराच्या पुढे शेती वगैरे खडे होते, तर त्या कोपऱ्यावरती एक त्यांचं घर होतं. तिथं सामान वगैरे ठेवायचे, शेतीचं सामान. तिथली एक खोली आम्हाला दिली. तिघा मित्रांना आम्हाला स्वतंत्र खोली हवी होती रात्री झोपाला. मग त्यांनी तशी आमची व्यवस्था करून दिली. बाजूला वाडगं म्हणता ना, वाडगं होतं. ते सामान, शेतीचं सर्व सामान पडलेला आणि एक खोली. त्या खोलीमध्ये आम्ही रात्री झोपायला गेलो. आणि जेवण वगैरे करून रात्री आम्ही तिथं झोपायला गेलो. झोपण्याची व्यवस्था म्हणजे जमिनीवर सर्व गाद्या वगैरे टाकलेल्या. आम्ही तिघंजण तिथं झोपलो. आता झोपल्यावरती करमत नाही, मग काय मोबाईलच पाहत बसलो. दिवसभर खूप फिरलो, त्याच्यामुळे थकलेलो होतो. रात्रीचे 10 वाजले असतील. वसंत म्हणाला बघ मी लगवीला जाऊन येतो, कारण तिथं त्या खोल्यांमध्ये कशी सोय नव्हती, बाथरूम वगैरे काहीच नव्हतं. मग तो बाहेर गेला. मी म्हटलं बाबा रे सांभाळून जा बरं, बाहेर कुत्रे वगैरे असतील. तो नाही काही घाबरायचं कारण नाही, मी काही घाबरत नाही कुत्र्यांना. तो वसंत बाहेर गेला. बाहेर सर्व सुमसाम शांत वातावरण. रस्त्यावरती बत्तीचे खांब होते, साधे लाईट, अगदी मंद उजेड पडलेला होता. कुठं जायचं म्हणून तसं गेला, बत्तीच्या खांबापासून दूर गेला लघवी करून अंधाऱ्यामध्ये, आणि लघवी करून वापस आला. वापस येताना तो एकदम घाबरला, कारण बत्तीच्या खांबाजवळ एक बाई उभी होती, चांगली 50 वर्षाची, आणि लाल साडी घातलेली होती, केस मोकळे आणि टप्परे डोळे होते. एकदम याच्याकडे रोखून पाहत होते. हा एकदम घाबरला, कोण आहे, आणि घाबरत मध्ये पळत आला. पटकन घरात घुसला, खोलीचा दरवाजा बंद केला आणि थरथर कापत होता, एकदम घाबरलेला. आम्ही दोघांनी आश्चर्याने बोलला, अरे वसंत काय झालं. वसंताने सांगितलं, बाबा रे मी गेलो, लग्न केली, वळलो, बघतो तर बत्तीच्या खांबाजवळ बाई उभी होती आणि घाबरून पळत आलो. मग आम्ही दोघं असलो, अरे बाबा बघ खेडेगावीत ती बाई पण रात्री गेली शिंकुठं बाहेर गेला, कोणी बाहेर संडास लावला गेला सर्व. आता इथं काही गावामध्ये एवढं सोयी नाही, बाहेर जायची सवय. आता तुला बघून तिला आश्चर्य वाटलं असेल, कोणती नसेल बाई. ते म्हणा नाही भूत येते, भूत. बापरे, तो एकदम घाबरलेला होता. तर आम्हाला दोघांनाही जरा हसू आला. नाही रे बाबा, भूत वगैरे काही नाही, खेड्यावरची बाई बाहेर पडतात रात्रीच्या वेळेला, कोणीच घाबरत नाही. पण नाही ही बाई फक्त माझ्याकडे अशी रोखून पाहत होती ना. बापरे, मला एकदम भीती वाटली. बापरे, भूतच होती ती. मग आम्ही म्हटलं काही घाबरू नको. वसंता पटकन गादीवरती झोपला, अंगावरती चादर पांघरून घेतली. अजूनही तो घाबरलेला होता. आम्ही दोघं म्हणालो, अरे बाबा तू घाबरू नको, काही भूत वगैरे नाही इथं. काय कोणास ठाऊक, त्याचं काही विश्वास बसत नव्हता. तो नाही खतरनाक हे, बापरे मी भूत पाहिलं, भूत चुडेल. आता आम्हाला असं आलं की बघितलं एखादी बाई वगैरे बाहेर आली असेल. दिनेश म्हणाला, बघ मी की नाही घरी फोन लावतो, खाजगी बोलायचे. मग म्हटलं लाव ना, आम्ही कुठं काय म्हणतोय. आता सर्वजण फोन पाहत होते. आता वसंताने मात्र फोन वगैरे पाहत नव्हतो, तो घाबरून पांघरून झोपलेला होता. डोळे विस्फारून मात्र पाहत होता. तो म्हणाला, हे बघ अरे दिनेश बाहेर जाऊ नको, बाहेर गेली ती चुडेल आहे त्या खांब्याजवळ. दिनेश म्हणाले, बघ तू की नाही फार भित्रा आहे, काय घाबरायचं, मी जातो बाहेर, बघ मी पण बघतो कोणती चुडेल वगैरे. मग दिनेश बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर तो बाहेर आला. गल्ली एकदम सुमसाम होती, सर्व शांत वातावरण. रातकिळ्यांचा आवाज येत होता. सर्वीकडे अशी झाडी वगैरे खूप होती आणि लाईटाचा मंद प्रकाश पडलेला. मग फोनवरती बोलत पुढे आला तर त्याला एका ठिकाणी एक मुलगा उभा असलेला दिसला. काळी पॅन्ट, लाल स्वेटर घातलेलं होतं, डोक्यावरती टोपी होती तशीच लाल, खाली मान घालून तो उभा होता. मग दिनेशला वाटलं असेल कोणीतरी, सहज आला असेल. आता हिवाळ्याचे दिवस, स्वेटर टोपी असतेच. आमच्या सर्वांच्या अंगावरती स्वेटर टोपी होती, तसं दिनेशलाही वाटलं चला थंडीचे सहज पाय मोकळे करण्यासाठी बाहेर आला असेल. दिनेशने पाहिलं इकडे तिकडे, कुठे बाई दिसते का. बाई तर काही दिसली नाही. पुन्हा बघितलं, तो मुलगा तिथंच उभा होता, एक सारखा स्थिर.
मग दिनेश थोडंसं पुढे आला, फोनवर बोलत 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 बत्तीच्या खांबाजवळ आला. त्यानं पाहिलं इकडे तिकडे, हात वसंताला इथंच ती बाई दिसली होती. त्यांनी चहूबाजूला नजर टाकली, कोणीच नाही, शांत वातावरण. मग दिनेशला वाटलं जाऊ द्या, गेलीशी ती बाई निघून असं म्हणतो. आणि लगेच दिनेशला लगेच बस बत्तीच्या खांबाच्या अगदी खाली दिनेश उभा होता आणि 15 फूट अंतरावरती तोच मुलगा उभा, काळी पॅन्ट, लाल टी शर्ट, डोक्यावरती लाल टोपी, खाली मान घालून उभा. त्याचा चेहरा मात्र दिसत नव्हता, शांत स्थिर उभा. दिनेश एकदम दचकला, अरे अगोदर दिसला आणि हा इतका पुढे कस का आला? चला आला असेल, आपल्याला काय फोनवरती बोलता बोलता आपलं लक्ष नसेल, आपल्या बाजूने चालत चालत उभा राहिला असेल. याने विचारला, ए भाऊ कोण आहे? हो भाऊ कोण आहे तू? तू काहीच बोलला नाही आणि लगेच जिकडे आला होता दिनेश त्या रस्त्याने निघून गेला. दिनेशला वाटलं जाऊ द्या, गेला असेल तो निघून. मग पुढे आला थोडंसं अजून पुढे आला, फोनवरती परत बोलायला लागला. बोलता बोलता एकदम थांबला. तो ती समोर पुन्हा तोच मुलगा उभा आहे का दुसऱ्या बत्तीच्या खांबाखाली. अरे कमाल आहे. मग दिनेशला जरा शंका आली, अरे एकच मुलगा 3 ठिकाणी कसं? आता आपण पुढे आलो, आपलं लक्ष होतं तर बाजूने तर हा गेला नाही, मग हा मुलगा इथं कसं काय? दिनेशने विचार केला, जाऊ द्या काय आपल्याला भास झाला असेल. आणि फोनवरती परत बोलायला लागला आणि नजर ओढून बघतो त्या बत्त्याच्या खालकडे कोणीच नव्हतं. सर्वीकडे पाहिलं, संपूर्ण असं गवत वगैरे, काटेरी वळांग सर्व केलेली, वाडगे वगैरे सर्वकडे शांत वातावरण, सुमसाम एकदम, कोणीच नाही. सर्वीकडे पाहिलं कोणीच नाही. अरे बापरे, आपण बोलत बोलत फोनवरती किती लांब येऊन गेलं, आपलं खोलीचं तिकडे राहिलं. बापरे लहानसं गाव आहे, कुत्रे वगैरे आलं तर कसं होईल? मग लगेच दिनेश थोडंसं पुढे आल्यावर त्याला वाटलं की चला बाहेर पडलो, जे अंधारात एका ठिकाणी उभा राहिला, लघवी वगैरे केली, वापस आला बत्तीच्या खांबाजवळ उभा राहिला. चारही बाजूने पाहिलं. त्याला असं वाटलं की बा वसंताने आपल्याला सांगितलं ना, म्हणून आपल्याला पण असे भास झाले असतील. काही भुताटके वगैरे काही नसतो. तो खोलीच्या जवळ आला तर अगदी दूर अंतरावरती त्याला दिसला तो मुलगा पुन्हा तिथंच उभा पूर्वीच्या जागेवरती. अरे हा इथं उभा होता, मग पुढे आपल्याला 2 ठिकाणी दिसलं, ते कोण होते? मग याने त्याच्याकडे एक सारखं रोखून पाहिलं, उभा राहिला, पण तो पण जागेवरती स्थिर उभा, हालचाल करत नव्हता, काही नव्हता. पुन्हा दिनेशने हाक मारले, हो भाऊ कोण आहे तू? पण उत्तर आलंच नाही. तो मुलगा तसंच स्थिर. याला वाटलं जाऊ द्या, एका वेळेला काय असेल, तू मुद्दाम तसं करत असेल, आपण बाहेरगावचे माणसं आहे, पाहुणे मंडळी, किंवा आपल्यावर लक्ष ठेवत असेल आणि आपण विचारतो तर तो उत्तर देत नाही. तो मुलगा तर समोर मागे एवढं पाहिला कोणी नव्हतं. आणि लगेच त्याने पुन्हा फिरून पाहिलं, अरे एवढा तो मुलगा गायब कुठे झाला? खोलीच्या जवळ आला. 15 फूट अंतरावरती खोली होती, आजूबाजूला दुसऱ्या खोल्या होत्या, त्याच्यामध्ये शेतीचं सामान वगैरे सर्व ठेवलेला. त्या ठिकाणी त्याला एकदम एक बाई दिसली. बापरे, यांच्या खोलीच्या लाईट बाहेर चालू होतं, एक मोकळ्या मैदानात ती बाई उभी, लाल साडी घातलेली, केस मोकळे, 50 वर्षाची सहज असेल, आणि डोळे वट्टारून दिनेशकडे पाहत होते. दिनेशला एकदम घाबरला, बापरे कोणी इथं कसं काय उभी एवढ्या रात्री? घाबरला, फटकन मध्ये आला, दरवाजा बंद केला. त्याने मला सांगितलं, अरे बाबा वसंत सांगतो ते गोष्ट खोटी नाही, बाई उभी बाई. तो अरे कुठं बाई आहे? मी पण उठलो. वसंताला म्हटलं चालतं बाहेर बघूया. वसंत तयार झाला नाही. वसंत नाही, अरे बाबा जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, बाहेर भूत आहे. आता दिनेशही घाबरला होता. तो मी म्हणाला, अरे बाबा गावातलीच कोणतरी बाई असेल, उभी असेल की बघत असेल, हा कोण माणूस आहे बा अनोळखी, चला मी येतो. मग वसंत तयारच नव्हता, पण दिनेशने परत तयारी दाखवली, चला मी परत येतो. चला तर बघ, मी तुला दाखवते ती बाई कुठे आहे. आम्ही दोघं बाहेर आलो, सर्वीकडे पाहिलं, कुठंच कोणी नाही. परत आलो, दरवाजा बंद केला आणि झोपलो. थोडा वेळ गेला, खोलीच्या लाईटही बंद केला, 0 लाईट चालू ठेवला. मग आम्ही तिघं गप्पा करता झोपून गेलो. तापी नदीच्या वाळूत चालून पाय दुखलेले होते आणि आजूबाजूला बऱ्याचशा भागात डोंगराळ भाग होता, काही शेतात वगैरे सर्व फिरून खूप थकलेलो होतो. 11 वाजलेले होते. आम्ही मग तिघं मित्र झोपून गेलो. किती वेळ गेला कोणाच ठाऊक. आणि अचानक रात्री दिनेशची एकदम किंचाळ लागला, हो बापरे. तो एकदम ओरडता बरोबर मी आणि वसंत पटकन जागे, अरे काय झालं? मी लगेच खोलीचा लाईट लावला. तो थरथर कापत, तो घाबरून. मग त्याने सांगितलं, बाबा रे. आता मध्ये मी होतो, एका बाजूला वसंत होता, मध्ये मी होतो आणि बाजूला दिनेश होता. दिनेश म्हणाला, अरे बाबा माझ्या उजव्या बाजूला की नाही तीच बाई झोपलेली होती. मला जाग आली, मी बघितलं 0 लाईटच्या प्रकाशात आणि एकदम मान वळवली, बघतो तीच बाई झोपलेली आणि डोळे ओटारून माझ्याकडे पाहत होती शेजारी. म्हणून मी एकदम ओरडलो, रे बापरे. दिनेश चांग थरथर कापत होतो, सर्व घामघूम झालेला होता. मग आम्ही तिघं घाबरलो, अरे बापरे. दिनेश, नाही रे, तू बाहेर बघितलं ना, त्याच्यामुळे तसं झालं असेल, जाऊ दे, भीतीमुळे तसं वाढलं असेल. मग काय बराच वेळा मला झोप आली नाही, अजून अर्धा तास गेला, रात्रीच्या 1 वाजला होता. मग मी म्हणाले, बघ दिनेश, तू की नाही घाबरलेला आहे म्हणून तसं वाटतं, चालतं परत आपण जाऊ. मग पुन्हा मी आणि दिनेश पुन्हा बाहेर आलो. आता यावेळेला सुद्धा वसंत बाहेर आला नाही. मी बाहेर आलो, एक काठी होती, काठी उचलली, इकडे तिकडे पाहिलं,
बाहेर एकदम सुमसामान शांत, कुठंच कोणी नाही. मी बत्तीच्या खांबापर्यंत गप्पा मारत माझा तो नाही बघ, मी नेहमी मामाच्या गावाला येतो, मला तर असं कधी अनुभव आलाच नाही. आणि तुम्हाला कसं सांगतं? मग दिनेश म्हणाला, बाबा रे तू या खोलीत कधी आलाच का झोपायला? मी म्हणतो नाही, मामाचं घर तिथून मी झोपतो, ह्या घरात मी कधीच आलो नाही झोपायला. काय स्टोर रूम आहे आणि रिकामी खोली, सीतेचा माल वगैरे ठेवतात फक्त, आणि बाजूला पाठीमागे तर वाडग आहे, तिथं गुरं बांधलेले असतात. मग अशा गप्पा मारता मी उभं होतो. आम्ही वळलो आणि आम्ही एकदम दोघं दचकलो. बापरे, एक मुलगा खरंच उभा होता, 25 वर्षाच्या, काळी पॅन्ट, लाल स्वेटर घातलेलं होतं त्याने आणि लाल टोपी. म्हटलं अरे गावातलाच कोण मुलगा असेल, तो आपल्याला घाबरवण्याचं तर काम करत नाही. लगेच ओरडलो, ए भाऊ कोण आहे तू, आणि इथं कसं काय रात्रीच्या वेळेला कुठे फिरतोय तू, आम्हाला काय घाबरतो का? मी असं बोललो आणि दुसऱ्या क्षणाला तो मुलगा तिथून एकदम अदृश्य झाला. आम्हाला दोघांना एकदम थरकाप झाला. आम्ही एकमेकांच्या हात धरला. दिनेश म्हणाला, हे बघ रे बाबा रे, चाल खोली लाव, लवकर चाल लवकर. दिनेशने घट्ट पकडला आणि मला ओढत खोलीकडे न्यायला लागला. मी पण घाबरलो. तो हा सांगितलं कुठे नाही, मुलगा समोर उभा होता आणि अचानक कसं काय अदृश्य झाला. आणि मग घाबरत आम्ही आलो, पटकन खोलीमध्ये घुसलो, दरवाजा बंद केला, कडी लावली. मग आम्ही ठरवलं, हे बघ रात्रभर आता लाईट चालू ठेवायची, झिरो लावायचं नाही, लाईट बंद करायचंच नाही. मी पण म्हणालो, अरे बापरे दिनेश, वसंता तुम्ही सांगता तर खोटं नाही, पण मी पहिल्यांदा बघतोय. वसंत म्हणालो, बाबा रे तू या खोलीत कधी झोपायला आलाच नाही ना, आणि रात्रीच्या वेळेला बाहेर पडला नसेल, तुला काय दिसणार? नाही, नक्कीच ते भूत होते. बापरे, आम्ही तिघांना एकदम घाबरलो होता. वसंत तर खोलीच्या बाहेर आलाच नव्हता. पण वसंत म्हणाला, बाबा रे तुम्ही तर निघून गेले, पण मला नाही नुसतं जीव घाबरत होता. काय करणार, मी तसंच डोळे मिटून पडून राहिलो. तुमचा आवाज येतं, बरोबर डोळे उघडले. मला तर एकदम भीती वाटत होती, बाबा तुम्ही दोघं बाहेर गेले, ती चुडेल वगैरे मध्ये आली तर. आता आम्ही तिघं इतकं घाबरलो होतो, काय करायचं. बघितलं 1:30 वाजलेले होते, 1:30 वाजला होता. मग चला मामाच्या घरी जायचं. दिनेश आणि वसंत म्हणलं, चला अरे बाबा रे चला मामाच्या घरी जाऊ आपण, इथं झोपायचं नाही. मग मी म्हटलं चला उठा. आम्ही उठलो. पुन्हा ते दोघं घाबरले, अरे बापरे, पण आता पुन्हा दरवाजा उघडून बाहेर पडायचं. मामाचं घर तर बरंच दूर अंतर आहे, समोर दिसतोय, पण एवढं अंतर येताना जो दिसला तर, आणि ती चुडेल दिसली तर, ओ बापरे खरंच. मग आम्ही पुन्हा निश्चय केला, नाही जायचे नाही. पुन्हा आम्ही झोपलो. अर्धा पाऊण तासून गेला, 2 वाजले असतील. तेवढ्यात बाहेरून गेली, दरवाजा कोणतरी ठोकला. आम्ही तिघं एकदम घाबरलो, कोण ठोकतो दरवाजा? बापरे, टक 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 लागले दरवाजावर. तिघं इतके घाबरलो की बापरे आता काय करायचं. बापरे. मग मी तरी पण मोठ्या हिमतीने विचारलं, कोण आहे? बाहेरून आवाज आला, तुकार मामांचा. अरे मी आहे, तुझ्या मामा, उघड दरवाजा उघड. बापरे. मग मी यांना म्हणलं, अरे बाबा आपण रात्री झोपलेलो आहे, काही भीती तर वाटली नाही, म्हणून मामा चौकशीला आलेले. मग मी म्हटलं, हो मामा येतो मी. तो हो लवकर आहे बाहेर. आणि मग काय, मी उठलो. हे दोघं एकदम घाबरले. ते म्हणा, अरे बाबा जाऊ नको. मी म्हणा, अरे बाबा मामा बोलत आहे बाहेरून, मामाने मला सांगितलं ना, मी मामा आलेलो आहे. अरे माझे मामा जे, मी आवाज का ओळखत नाही का मामांचा? आणि मी पटकन दरवाजा उघडला बाहेरच्या खोलीतला. दोघं लाईट चालूच ठेवले ते, आणि समोर बघतो कोणीच नाही. बापरे, माझ्या अंगाला सर्रकन काटाला. इकडे तिकडे पाहिलं, कोणीच नाही. मग मी एकदम घाबरून ओरडलो, हे वसंता, दिनेश अरे बाहेर कोणीच नाही, मामाचा आवाज तर आला तर मामा तर नाही आहे. दिनेश म्हणाला, अरे बाबा, अरे तू उभा कशाला, दरवाजा पटकन मध्ये लाव, दरवाजा बंद कर. आणि मग काय, मी पटकन दरवाजा बंद केला. अंग थरथर कापा लागलं. परत हातून कडी लावून घेतली आणि थरथर कापत आलो. अंथरुणाला जोड आलो, गादीवर बसलो. म्हणालो, बापरे काय करायचं. घशाला एकदम कोरड पडलेली होती. पटकन मी पाण्याच्या बाटल्या आणून ठेवलेल्या होत्या. पाण्याची बाटली गेली, पाणी पिलं होतं. ना अरे बाबा, बाहेर मामाचा आवाज आला ना, म्हणून मी दरवाजा उघडला. आता वसंत आणि दिनेश म्हणाला, हो आम्ही पण ऐकला, मामाचाच आवाज होता तो, पण मामा कसं काय निघून गेले. ठेवत्या, मामा असताना परत येतील. मग आम्ही वाट बघितली, कोणीच दरवाजा ठोकला आणि कोणीच नाही आलं. बापरे. मग दिनेश म्हणाला, हे बघ मामा असताना पुन्हा त्यांनी दरवाजा ठोकला असता. पण मी म्हणाला, अरे पण मनी 2 वेळेस उत्तर दिलं, आणि दरवाजा उघडता बरोबर ते इकडे तिकडे का पडून जातील, आपल्याला असं घाबरण्याचं काम करतील का मामा असं मुळीच करणार नाही. बापरे, काहीतरी होतं रे बाबा, हे चकवा वगैरे तर नव्हता. बापरे. तिघं इतके घाबरले की आम्हाला झोपच उडून गेली, थरथर कापत होते. मग तिघं अंथरुणावरती बसून होते. बस पाण्याच्या बाटल्या घेतल्या, पाणी पित होतो, गप्पा करत होतो, ते हळू आवाजात गप्पा करत होतो. बापरे, आता काही बाहेर कोणी आवाज आला ना, दरवाजा उघडून जायचं नाही. आणि दिनेश म्हणाला, बापा रे मी तर झोपायचंच नाही. झोपलं तर माझ्या शेजारी ती चुडेल येऊन झोपली. ती वसंता लगेच म्हणाला, बाबा रे पण आता आपण तिघं जागे ना, मध्ये जर ती येऊन गेले तर तो मुलगा दिसला, ती चुडेल दिसली, हा ते मध्ये आले तर, ओ बापरे काय करायचं.
मग मी विचार केला, हे बघा मी मामांना फोन लावू का, मामांना बोलवू का. मग दिनेश म्हणाला, अरे बाबा नको बोलू, तू फोन लावशील मामा म्हणजे मी येतो. त्याच्या पुन्हा मामांना झोप लागून गेली आणि दुसराच मामा आला तर नको 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 फोन नको करू. आता बघा किती वाजलेले आहे, आता 2:30 वाजलेले. बस सकाळपर्यंत आपण जागीच राहायचं, झोपायचंच नाही. बापरे काय असे. मग आम्ही धबक्या आवाजात गप्पा करत होतो, पण कोणाची हिंमत नाही. पण बाहेर सासून घेतला. अचानक आम्हाला पावलांचा आवाज आला, कोणीतरी बाहेर फिरतोय, कोणतरी पळत 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 गेलं असं आवाज आला. कोण असेल. मग आम्ही तिघं एकदम चुप, आवाज गप्पा बंद. बराच वेळ काढून सांगितला, पुन्हा चालण्याचा आवाज आला. पण नंतर सुमसाम शांत वातावरण आणि अचानक मोठमोठ्याने कुत्री भुंकू लागली. वसंतला, बापरे एवढं कुत्रं कुठे गेली होती रात्रीच्या वेळेला, डाराडूर झोपली होती का ती. जाऊ द्या, दबक्या आवाजात आम्ही गप्पा मारत होतो. मी विचार केला, नाही एवढा रात्री आता मामांना पण काही उठवायचं नाही, जेवेल ते. आता किती वाजलेले आहे, 2:45 तर होऊन गेले. सकाळपर्यंत इथं बसून राहा. सकाळपर्यंत आम्हाला तिघांनाही झोप आली नाही, बसून राहिलो. मग सकाळ झाली, 5 वाजले, 5:30 वाजले. हिवाळ्याचे दिवस ऐकतोय की बाहेर वर्दळ सुरू झाली, पण आमची हिंमत नाही की बाहेर पडायची. 6 वाजून गेले. 6 वाजता थोडंसं उजेड पडायला लागलं. मग आम्ही पटकन उठलो, बाहेर आलो. खोलीच्या लाईट वगैरे सर्व बंद केलं आहे. आता उजेडच पडून गेलं होतं. बाहेरून कडी लावली. फक्त त्या घरांना कोणी कुलूप वगैरे लावत नाही, बाहेरून सुद्धा कड्या लावतात. खेड्यावरती कोण कुलूप लावणार आहे. आणि ती वाढ घेतली खोली होती, ती वाढ घेतली खोली होती. आम्ही नुसती कडी लावली आणि तसेच चालत चालत आलो. मामांच्या घरी आलो. मामा ते उठून गेलेले होते. मध्ये आला. विचारलं, मामा तुम्ही रात्री आले होते का आम्हाला उठवायला. मी घरात झोपलो होतो, तुम्हाला डिस्टर्ब करायला कशाला आलो. दिवसभर तुम्ही किती फिरले, नदीकिनारी गेले, जंगलात फिरले, सर्वीकडे शेताकडे फिरून आले, सर्व फिरून आले. तुम्ही खूप थकलेले होते, मग तुम्हाला त्रास द्यायला कशाला मी येऊ. मी आलोच नव्हतो. बापरे. मग मी रात्री काय काय घडलं ते सर्व सांगितलं मामांना. मामा म्हणाले, बापरे हां ते बत्तीच्या खांबाजवळ तिकडे ना, मी सांगायची विसरलो की रात्रीच्या वेळेला बाहेर लांब जाऊ नका. एक मुलगा दिसतो, काळी पॅन्ट, लाल शर्ट, कोणी काय माहीत, परंतु एक मुलगा बऱ्याच जणांना दिसलेला आहे आणि एक बाई दिसते, हे मात्र खरं आहे. बापरे, बरं झालं बाबा तुम्हाला त्यांनी काही केलं नाही. मामा म्हणाले की खरंच बाबा, ही देवाची कृपाच की तुम्हाला तिघांना काही झालं नाही. मी कधीच असं देत नाही खोली, घरातच झोपायला होतो, पण तुम्ही तिघं म्हणाले की आम्हाला सेपरेट खोली द्या, झोपायला मस्त आम्ही तिघं मित्र गप्पा मारत बसू, तुम्हाला डिस्टर्ब नको घरात. आणि म्हणून मी तुम्हाला दिले. नाही तर कोणी पाहुणे मंडळी आली तर मी सहजासहजी ती खोल्या देत नाही. तिथं सर्व शेतीचं सामान वगैरे असतो आणि किती दूर येते. एक तर आपलं घर गावाबाहेर आहे आणि अजून ती खोली दूर. पण जाऊ बरं झालं रात्रीच्या वेळेला तुम्हाला काही इजा झाली नाही, हेच मोठं भाग्य समजायचं. खरंच आम्ही तिघं इतके घाबरलो होतो. मग दुसऱ्या दिवशी काय, तरी आम्ही गेलो, नदीकिनारी फिरलो, सर्वीकडे फिरलो. मात्र संध्याकाळी मामाला सांगितलं, संध्याकाळीच्या गाडीने आम्ही निघून जातो. आणि लगेच संध्याकाळची एक गाडी होती 6 वाजता, 6च्या गाडीने आम्ही सरळ आमच्या गावाकडे निघालो. चला रात्रीच्या प्रवास असला तर चालेल, परंतु आता तिथं झोपायचं नाही. बापरे, आता दिनेश आणि वसंत यांना खेळं बघायचं होतं, पण खेळातली रात्री इतकी भयानक असते. त्यांनाच काय, मलासुद्धा पहिल्यांदा अनुभव आला. खरंच रात्रीच्या वेळेला असं घराच्या बाहेर एकदम पडू नये आणि अनोळखी जागेत तर मुळीच नाही. पण आम्ही काही असो, आम्ही तिघांना काही इजा झाली नाही, हेच आमचं भाग्य. बरं तर मित्रांनो, आजपर्यंत एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.